आराध्या वरती इकडे जायचं बा. इकडे वरती सोडून. यांनो या ठिकाणी जेव्हा पण मी प्रेयरला आलो, माझ्या माहितीप्रमाणे देवबाप मला आठवण करून देतोय की कधीच असं झालं नाही की मी आलो आणि लगेच प्रार्थना करून संदेश सांगायला आरंभ झाला. काही ना काही विषय प्रार्थनेला सुरू होण्या अगोदर प्रत्येक वेळेला मला अनुभवातून येतो. आता कोणत्या वेळेला काय विषय झाला पवित्र आत्म्याने जर आठवून दिला तर तो देखील मी सांगला. पण पवित्र आत्मा एवढी समज मला देतोय, या ठिकाणी आल्यावर बाळा तू ताबडतोब वचन सेवा करायला सुरुवात केली नाही. काही ना काही तुला ऐकायला मिळालं किंवा मी काहीतरी तुझ्या मुखातून या प्रियजनांना प्रार्थना सुरू होण्या अगोदर कळवलं. बघा तुम्ही एक वचनाविषयी सांगितलं की ते वचन मी वाचलं, मला इतका आशीर्वाद मिळाला, पण आता मला ते वचन सांगता येत नाही की ते कोणत्या पुस्तकातून वाचलं, कुठं होतं ते. पण थोडक्यात जो शब्द तुम्ही मला सांगितला त्या शब्दाला मी शब्दकोशमध्ये तपासीन आणि तुमचा तो शब्द जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे तसा निघला मग पुढच्या वेळेला मी तुम्हाला त्या वचनाचा अर्थ काय आहे, कारण पवित्र आत्म्याने तुम्हाला सिग्नल दिली ना की ते वचन आमच्या परिवाराविषयी होतं. तर बघा प्रियनो, पवित्र आत्म्याचा आनंदच असा आहे, जेव्हा पवित्र आत्मा एखाद्यावर येतो ना, पहिली गोष्ट पवित्र आत्मा काय करतो त्या व्यक्तीच्या जीवनात माहिती का? त्याची बुद्धी आहे ना, बुद्धीची स्मरणशक्ती देवबाप बंद करून टाकतो आणि पवित्र आत्मा आपल्या सामर्थ्याची शक्ती त्याच्या हृदयात पाठवतो. म्हणून जेव्हा पवित्र आत्मा बोलतो ना तर डायरेक्ट हृदयाला आनंद मिळतो. याला आनंद नाही मिळत. याला जर आनंद मिळत असता तर तुम्ही लगेच ते वचन सांगितलं असतं की मी असं वचन वाचलं, अशा पुस्तकात होतं. म्हणून जाणकार काय म्हणतात माहिती का? पवित्र आत्म्याने जर एखादा विचार, एखादं वचन जर दाखवलं आणि त्यातून आपल्याला आशीर्वाद मिळाला आणि आपल्याला जर ते इतरांना शेअर करायचं असलं तर ते आपण लिहून ठेवू. आज तुम्हाला सांगता आलं का शब्दशः ते वचन कोणत्या पुस्तकात होतं, काय होतं, पण जे काय पवित्र आत्म्याने स्मरणशक्तीतून पवित्र आत्म्याला आवश्यक वाटले ते शब्द तुम्हाला कळवले आणि ते मला तुम्ही सांगितले. आता त्या शब्दाप्रमाणे मी बायबलमध्ये शब्दकोशमध्ये मी तपासीन, कारण मला पण सांगता येणार नेमकं ते वचन कुठे आहे. आता बोलता बोलता जर पवित्र आत्म्याने दाखवला तो शब्द लगेच मी दाखवेन, कारण आपण विसरू शकतो. पवित्र आत्मा कधी वचन विसरत नाही. त्याच्या स्मरणशक्तीमध्ये हे वचन त्यांनी ठेवलंय. कशासाठी ठेवलंय? काय कारण आहे? वचन प्रभूने आपल्या स्मरणशक्तीमध्ये कायम ठेवलं, पण आम्हाला ते तितकं स्मरणशक्तीमध्ये देवबाप समजू देत नाही. त्याचं एक उत्तर आहे, वचनातून बघू. आता कोणतं पुस्तक काढायचे? गलती. याच्यानंतर इतिहास पत्र लागेल. हे संपलं की लगे इतिहास. एवढे पानं नाही, एकदम थोडे पानं, 1-2 पानात नंतर लगेच इतिहास येईल. आलं? पहिला अध्याय काढा, 4थं वचन वाचा. त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे, म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठाई निवडून घेतले. आणि जो देव आम्हाला निवडून घेतो ना, तो देव आपले विचार आपल्या इच्छेने आपल्या विश्वासणाऱ्यांना दाखवतो. विश्वासणाऱ्यांना जर आता काही जण म्हणतात माझं पूर्ण पवित्र शास्त्र पाठ आहे, पूर्ण पवित्र शास्त्र माझं
स्मरणात आहे. हे बघा प्रियांनो, हे पवित्र शास्त्र आहे. विश्वासणारा देवाचा सेवक म्हणतो की जवळजवळ माझं हे पवित्र शास्त्र मुखपाठ झालंय किंवा माझ्या स्मरणात आहे. हे कोणत्या समयात बोलतो सेवक माहिती का? जेव्हा सेवक सेवा करत असतो तेव्हा प्रभूला ते बोलणं आवडतं. आता बघा, तुम्ही वचन दाखवलं, मला सांगितलं, मला का दाखवता नाही आलं वचन तुम्हाला? आता मी तर एवढं 40 वर्षाच्या पुढं झालं बायबल वाचन मी करतोय. 40 वर्ष जवळपास बायबल मी वाचलंय आतापर्यंत. का बरं मला तेवढं एक शब्द बायबल मधून काढून तुम्हाला दाखवता आलं नाही? कारण देव बाप्पाने आपला खजिना ना आपल्या जवळच ठेवलेला आहे आणि सेवकाला, विश्वासणाऱ्याला तो खजिना फक्त संदेशामध्ये ओपन करण्याचं आश्वासन देवाने दिलंय. बाकी कोणी असं म्हणू शकत नाही. हा, काही वचन आपण बायबलची दाखवू शकतो, जो आपण वारंवार त्या वचनाला वाचन केलेलं असलं, पाहिलं असलं, ते वचन आपण दाखवू शकतो. पण जो शब्द तुम्ही सांगितला तो शब्द मला का दाखवता नाही आला? सांगा, का नाही दाखवता आला मला? कारण देव बाप्पाने हे अनमोल मोती जे आहेत ना आपल्या जवळ ठेवलेत आणि हे अनमोल मोती ज्यांनी ग्रहण वारंवार केले ना त्यांना हे दाखवता येईल. आता ह्यो जो शब्द तुम्ही सांगितला, हा शब्द मला वाटलं तुम्ही व्यभिचाराचं म्हणतात वाटतं, की जर एखाद्या पुरुषाने दुसऱ्या स्त्रीशी विवाह केला म्हणजे त्याने व्यभिचार केला, लगेच दाखवला असतं नवीन करारात हे कुठं वचन आहे. 4 शुभ वर्तमानात हा व्यभिचाराचं वचन दिलंय. पण तुम्ही म्हणे व्यभिचाराचं नव्हतं, माझ्या परिवाराला आशीर्वाद देणारं वचन होतं. मग माझी मेंढरी म्हणलं शांत राहा, आता तू काही डोकं चालू नको. देव बाप्पाने जे वचन दाखवलं ते ऐकून घे. आणि ते वचन मी बायबल मधून 100% शोधण्याचा प्रयत्न करतो. कुठं का असना तो शब्द माझ्या मेंढरीत हृदयात फिट झाला. देवाला म्हणून देव बाप्पा तेवढ्या शब्दांनी मला दाखव. त्या तुझ्या ग्रंथामध्ये पुढं तो शब्द बहिणीने वाचला. जो आशीर्वाद बहिणीला दिला तो आशीर्वाद मला नको सांगू. बहिणीचा आशीर्वाद हिरावणारा मी कोण? तो आशीर्वाद त्यांच्याच नावे राहू दे. पण त्या वचनाचा शब्दशः काय अर्थ आहे तो मला तू सांग. यासाठी सांग की मला पुढच्या वेळेला जाऊन तो त्या वचनाचा अर्थ सांगता येईल. आणि मी देव बाप्पाकडे कोणती मागणी केली ना, देव बाप माझा ऐकतो. बघा, काल मी निराश झालो. तुम्हाला सांगितलं ना मी का निराश झालो. देव बाप्पानी भिंगारमध्ये आमच्या एरियामध्ये इतका पाऊस आणला, पण नगरमध्ये ड्युटी बिल्डिंगच्या पुढं त्या भागाकडे पाऊस नव्हता. मी जेव्हा पण एखाद्या गोष्टीविषयी निराश झालो ना, मला देवबाप काही ना काही प्रमाण दाखवतो. बाळा, तू निराश झाला ना, त्याचं मी प्रमाण. आणि माझ्या डोळ्यातून ना सहसा अश्रू लवकर बाहेर येतील. सहसा अश्रू बाहेर येतील. आणि जर यायला लागले ना मग थांबत नाही. माझी रडण्याची प्रक्रिया अशी, जर आले ना तर मग थांबत नाही. पण सहसा माझ्या डोळ्यातून अश्रू येतच नाही. मी किती निराश झालो, किती माझी रडण्याची वासना झाली ना, अरे मला रडायचंय आता. देवाच्या परवानगीशिवाय डोळ्यातून अश्रूच बाहेर येत नाही माझ्या. पण मी निराश झालेलंच मला देव प्रमाण दाखवतो. तुझ्या डोळ्यातून अश्रू नाही आले ना, हे बघ मी पाऊस पाडून दाखवतो. आणि आज या ठिकाणी सेवेला मी आलो नसतो. म्हणलं देव बाप्पा, इतका तुफान पाऊस चाललाय, मला तू दाखवलं की केडगावला तुला जायचंय प्रार्थनेला. हा पाऊस जर नाही थांबला मी कस काय जाणार? पाऊस थांबला तरी मला विश्वास बसला नाही. 10 मिनिटं म्हणलं मी परत येईल. पण देवाने दाखवलं नाही बाळा, आता थांबला. 10 मिनिटांनी मी खात्री घेतली की अरे आता खरंच पाऊस थांबला. आणि 6:45ला मी राईट गाडी माझ्या घरातून बाहेर काढली. घडी पाहिली, वॉल क्लॉक पाहिलं तर बरोबर 6:45 झाल्या होत्या. म्हणलं चला आपण जाऊ. पण पाऊस झाल्यामुळं मला रस्त्याने थोडासा यायला प्रॉब्लेम झाला.
भिंगार नाल्याच्या पुढेपर्यंत मला यायला थोडासा त्रास झाला. एकदम किल्ल्याच्या पाळूसवाड्यावर मग मला काही प्रॉब्लेम आला नाही, म्हणून मला इथं यायला थोडासा वेळ लागला. का सांगतो प्रियांनो एवढं बारीक सारीक तुम्हाला मी संदेशातून? कारण देव बाप आपल्या सेवकाला कसा यूज करतो हे मला तुम्हाला पटवून सांगायचं, म्हणून इतकं खोलरित्या देव बाप मला बोलण्याची प्रयत्न देतो. आणि वचन काय आलंय आज की जगाच्या स्थापनेपूर्वी मी तुम्हाला ख्रिस्तामध्ये निवडून घेतलं. कशाला निवडून घेतलं देव बाप्पाने? काय कारण होतं देव बाप्पाला जगाच्या स्थापनेपूर्वी आम्हाला निवडून घ्यायचं? आणखी एक वचन काढत आहे, लोककृत शुभवर्तमान, इकडं मागचा शुभवर्तमानामध्ये योहानकृत शुभवर्तमानाच्या अलीकड लूक लागल 10वा अध्याय काढा. 24वे वचन वाचा. 24वे वचन वाचा. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जे पाहत आहात ते पाहण्यासाठी पुष्कळ संदेशकांनी व राजांनी इच्छा बाळगली, तरी त्यांना पाहण्यास मिळाले नाही. आणि जे तुम्ही ऐकत आहात ते ऐकावयाची इच्छा बाळगली, तरी त्यांना ऐकावयास मिळाले नाही. बघा आता या ठिकाणी निगेटिव्ह लोकांचं देवबाप दाखवतोय. हे लोक रात्रंदिवस प्रभूच्या आसनासमोर आपल्या समयामध्ये प्रार्थना करत होते. आता आपल्या समयामध्ये जेव्हा हे प्रार्थना करत असतील तेव्हा यांना खायची, राहायची, पांघरायची काळजी असेल का? आज आपल्याला ही काळजी आहे, राहायची, पांघरायची, खायची आहे ना. हे त्या समयामध्ये जेव्हा त्यांच्या समयात असतील देवाच्या चरणी त्यावेळेस त्यांना या गोष्टीची चिंता असेल का? रात्रंदिवस ते देव बाप्पाला विनंती करत असतील की आम्हाला जगामध्ये पाठव आणि जगामध्ये आम्हाला हा बहुमान लोकांमध्ये आमचा प्रगट होऊ दे. पण देवाचं वचन तिथं सांगतंय की देव बाप्पांनी यांना संधी दिली नाही. देव बाप्पाचा क्लिअर यांच्यासाठी शब्द आला, जगामध्ये जे संदेष्टे होऊन गेले ते संदेष्टे प्रभूने स्वतः जगातून तयार केले. देव बाप्पाने ऑलरेडी वर जे संदेष्टे राजे होते ना त्यांना खाली नाही आणलं. जगामध्ये जो व्यक्ती साधारण आला त्याला देवाने राजेचं पद दिलं, संदेष्टाचं पद दिलं. न तर एखादा म्हणून हो मग बायबलमध्ये राजे संदेष्टे दिले, मग हे कुठून आले? राजे आणि संदेष्टे देव बाप्पाने या भूतलावर आल्यावर त्यांना तयार केलं. म्हणून इर्माया आपल्या पुस्तकातली त्यांना म्हणतो, ज्या दिवशी माझ्याने गर्भ धारण केला तो दिवस शापित हो. का म्हणलं इर्माया आपल्या वाचनातून असं? कारण जगामध्ये इर्मायाने आल्यावर पाहिलं की जगामध्ये काय आहे, जगाची परिस्थिती काय, जगाची हालत काय. आणि जेव्हा हे शब्द इर्मायाने प्रभू परमेश्वराशी बोलला त्यानंतर इर्मायाला देव बाप्पांनी सेवेसाठी कॉलिंग केलं, तो संदेष्टा म्हणून झाला. त्याने ज्या ज्या भविष्यवाण्या इर्मायाच्या ग्रंथात केल्या त्या तशा झाल्या. इर्माया आईच्या उदरातूनच संदेष्टा म्हणून बाहेर आला नाही. देवबाप आपलं वचन आपल्या पद्धतीने आपल्या विश्वासणाऱ्यांना पटवून सांगायला समर्थ आहे. कारण सध्याचं वातावरण असं आहे प्रियांनो, कोणाच्याही संदेशाचा दोष काढला जातोय आणि डायरेक्ट बोलू नाही नाही काय नाही बुद्धीचं बोलतात होते, बुद्धीचं आहे ते, काय देवापासून थोडी बुद्धीचं बोलते. आज देवाच्या संदेशाला देखील तेवढं महत्व काही जण देत नाही. किती खेदाची गोष्ट आहे. आणि वचनात सांगितले थेसलोनिकराच्या पत्रामध्ये संदेशाचा धिक्कार करू नका. राहिलंय का आजच्या विश्वासणाऱ्याला सेवकाला या शब्दाची जाणीव? म्हणून देवबाप म्हणला अंतिम समयात कठीण दिवस येतील आणि ते कठीण दिवस
माझ्या वचनाला दोष लावायला सेवक आणि विश्वासणारे मागे पाहणार नाही, याचं ते प्रमाण नाही. म्हणून देवबाप उलगडून सांगतोय की ज्या राजांनी संदेशांनी वर प्रार्थना केली त्यांना खाली देवाने नाही पाठवलं, पण जे लोक जगात आले त्यांच्यातूनच देवाने राजे आणि संदेश उदयास आणले. म्हणून इरमाया आपल्या पत्रात म्हणला, ज्या दिवशी माझ्या आईने गर्भ धारण केलं माझं, तो दिवस शापित असो. कुणी जरी हा शब्द इरम्याचा ऐकला नाही, पण देवाच्या आत्मेने हा शब्द ऐकला आणि त्यानंतर इरमायाला देव बाप्पाने संदेष्टा म्हणून निवडलं. तो देव आहे, त्या देवाची ही ओळख आहे. देव ज्या पण वचनातून बोलतो ना त्या वचनाला पूर्ण सांगतो, पण त्याला गरज वाटली तर तो सांगतो, त्याला गरज नाही वाटली तो सांगत नाही. म्हणून वचन सांगतं की संदेश हा मनुष्याच्या इच्छेने आलेला नाही. हे बघा, पवित्र आत्मा कोणत्याही दिशेने गेला ना तो बरोबर आपल्या वचनाच्या मेन पॉइंट वर यायला समर्थ आहे. पण आमची बुद्धी नाही करू शकत असं. तुम्ही अनुभव घेऊन बघा. बुद्धीचा संदेश आहे का? एखाद्याच्या बुद्धीच्या संदेशात ना तो गडबडून जातो, गोंधळून जातो. अरे मी हे विषय काढाय, या विषयाला या वाचनाशी मिळणे बसत, गोंधळतो तो. पण पवित्र आत्मेतून जर विषय निघला ना, पवित्र आत्मा कधी गोंधळत नाही, कारण पवित्र आत्मेजवळ संशयच नाही. बोलणारा हा काही बुद्धीने नाही बोलत, माझ्या सांगण्याप्रमाणेच बोलतोय. यांनो, किती धन्य आहे तुम्ही की जगाची स्थापना देवाने केली नव्हती त्याच्या अगोदर देव बाप्पाने तुमचे नाव लिहिले होते. आणि जर तुमचे नाव देव बाप्पाने त्या समयात लिहिले होते, मागच्या वेळेला जेव्हा मी प्रार्थनेला आलो, आमच्या या 2 बहिणी प्रभूच्या समक्षतेत रडल्या, देव बाप्पाला आनंद झाला असेल का? नाही. विचार करा बहिणींनो, तुम्हीच विचार करा, मी नाही करत विचार. तुम्ही देव बाप्पाच्या समक्षतेने रडल्या का नाही? तुमच्या डोळ्यातून एक अश्रू निघला म्हणजे तुम्ही रडले. 1000 अश्रू निघले म्हणजे रडणं होतं का? एक अश्रू जरी निघला ना ते रडणं आहे देवाच्या नजरेत. तुमचे तर एकापेक्षा अधिक अश्रू निघलेच असतील, मी काय मोजले नाही, पाहिले पण नाही, पण तुम्ही रडले हे मात्र मी समक्षतेने पाहिलं. देव बाप्पाला आनंद झाला असेल ताई तुमच्याविषयी? सांगा. म्हणून देव बाप्पाने मोठा आशीर्वाद द्यायचा ठरवलं. पण देव बाप थोडस तुमच्याकडून पण काही मागतो. देवाला अपेक्षा असती. हे बघा, आता जुने लोक म्हणायचे बरं का, जुने लोक, आताचे नवीन पिढीचे लोक म्हणतात का नाही मला माहित नाही. जुन्या पिढीचे लोक काय म्हणायचे, मुलगा हा वंशाचा दिवा आहे म्हणायचे ना. आता हा शब्द येतो का ऐकण्यात आपल्या? ही नवीन पिढी म्हणती का मुलगा हा वंशाचा दिवा आहे? मुलगा हो या मुलगी हो, काही फरक नाही आजच्या या समयाच्या पिढीला. पण त्या समयाच्या पिढीचे लोक म्हणायचे, अरे मुलगा आहे का त्यांच्या परिवारात? मी मुलीच आहे, अरे वंशाला दिवाच नाही त्यांच्या इथं. जुने लोक, मला चांगला आठवतंय, माझ्या कानाने हे शब्द मी ऐकले. जे जुन्या लोकांचे शब्द आहे ना, आजच्या या नवीन पिढीमध्ये ऐकायला मिळत नाही. आजच्या पिढीला मुलगा काय मुलगी काय समसमान झालंय. पण जुन्या पिढीमध्ये मुलीला वेगळा दर्जा होता, मुलाला वेगळा दर्जा होता. यांनो, जसं आता एक वचन काढा, इब्रिकाराचं पत्र काढा. मला पुस्तकाचं नाव सांगत जा तुम्ही, मग मी तुम्हाला सांगेन कुठं आलं. पहिला अध्याय काढा, पहिलंच वचन वाचा. देव प्राचीन काळी अशा अंशांनी व प्रकारांनी संदेशांच्या द्वारे आपल्या पूर्वजाशी बोलला. बस. देवाचं वचन काय सांगतंय? अंशांनी प्रकारांनी देवाच्या संदेशांशी बोलला. पण शारीरिक जीवनामध्ये अंशाने प्रकारांनी या जगामध्ये बदल होताना दिसले ना.
कोणत्याही समयाला पाऊस येतोय, कोणत्याही समयाला कोणतं पण फळ आज अस्तित्वात येतोय. आता पूर्वी जो सीझन असायचा त्या सीझन मध्ये ते फळ आपल्याला दिसायचं, पण आता बघा कोणत्याही सीझन मध्ये कोणतं पण फळ आम्ही खातो का नाही? राहिलं का सीझनचा काही प्रकार की बाबा या सीझनला हे फळ आम्हाला मिळेल म्हणून? हा काही ठराविक फळं आहेत की ते आजही त्यांच्या सीझन मध्ये दिसतात, अन्य सीझन मध्ये ते दिसत नाही. जसं द्राक्ष फक्त त्याच्या सीझन मध्येच आम्हाला शक्यतो दिसतात. तुम्ही बघा बरं, आता जुलै ऑगस्ट मध्ये तुम्हाला द्राक्ष दिसतील का? कारण झाडाला ते लागणार नाही तर मार्केटमध्ये कुठून येणार? पण काही फळं अशी आहेत की ते कोणत्याही ऋतूमध्ये आम्हाला खायला मिळत नाही. म्हणजे प्रकारामध्ये आत्मिक जीवनामध्ये असा बदल देव बाप्पांनी घडवला, शारीरिक जीवनामध्ये अशी परिस्थिती चेंज केली. झाडाला कोणत्याही समयात पालवी येऊ राहिली, कोणत्याही समयात झाडाचे पत्ते गळू राहिले ना. तर पहिलं जानेवारी लागलं म्हणजे लिंबाच्या झाडाचे पत्ते गळायला सुरुवात होईल. आता कोणत्याही ऋतूत पडत. काही झाडांना तर पत्ते पण राहत नाही त्यांच्या गळण्याच्या सीझनापर्यंत. म्हणजे देव बाप्पांनी या घटनेमध्ये का असा बदल केला? कारण देव बाप्पांनी आपलं वचनच त्याच्या जागेवर ठेवलंय की अंतिम समयामध्ये कोणती पण घटना योग्य रीतीने होणार नाही. अंतिम समय भयानक समय आहे आणि त्या भयानक समयामध्ये एक भयानक गोष्ट होणार आहे. काय? काढूया थेसलोनिकरांचं पत्र, वचन दाखवतो तुम्हाला. इकडं मागं यायचं, मागं किंमत त्याच्या अलीकड थेसेलिन लागेल. मला पुस्तकाचं नाव सांगा. हा, इकडं मागे या, मागे इकडं हे कोणतं आलं? हे कोण? नाही, इकडे या. लय पुढे गेले. आता मीच काढतो, तुम्ही ऐका फक्त. थेसलोनिकरांचा 5वा अध्याय काढलं मी, ऐका. 20वं वचन म्हणलं होतं ना, संदेशाचा धिक्कार करू नका. पहिले थेसलोनिक 5वा अध्याय 20वं वचन जे बोललो होतो ते वचन मी वाचलं. अंतिम समयामध्ये संदेशाचा विशेष करून धिक्कार केला जाणार आहे. का धिक्कार केला जाणार आहे संदेशाचा? काय कारण आहे? यापूर्वी संदेशाचा एवढा धिक्कार होत नव्हता, परंतु अंतिम समयात संदेशाचे धिक्कार केले जाईल. कारण अंतिम समयात सेवक खूप उदयास येणार आहेत. सेवक फार उदयास येणार आहेत आणि मग ज्याला त्याला आपलं स्थान स्थिर ठेवायची गरज असते. कोणताही सेवक आपलं स्थान कधी घसरू देत नाही. त्याला कधीच वाटत नाही की माझं स्थान घसरावं आणि माझ्या स्थानापासून विपरीत ठिकाणी जावं. म्हणून ह्या कॉम्पिटिशन सुरू होतील. अरे यांचं संगीत चांगलं नाही, त्यांचं संगीत चांगलं नाही. परंतु जो पवित्र आत्म्यातून बोलतो ना, त्याची सेवा देवबाप कधीच बंद करणार नाही. तो सेवा करतच राहील. आज 175 पेक्षा अधिक गावांमध्ये मी जातो, आजही जातो, पण देवाच्या इच्छेने जातो, माझ्या मनाच्या इच्छेने जात नाही. नवीन महिना लागला ना, मला चिंता सुरू होती. लोकांना कशाची चिंता सुरू होती मला माहित नाही, पण मला चिंता कशाची सुरू होती? देव बाप्पा 175 गावं माझ्या जवळ आहेत. कोणत्या गावांना तू भेटी देण्यासाठी मला घेऊन जाणार आहे? किती ठिकाणी माझं जाणं होईल? कारण माझे सेवेचे ठिकाण जवळचे नाही, दूर दूरचे ठिकाण आहेत. म्हणून ज्या पण मार्गावर मी सेवेला जातो, एका वेळेला कमीत कमी 8 ते 9 ठिकाणी मी देवाचं वचन शेअर करून येतो. आता एवढ्यात हे जरा लई क्लॅशेस चाललेत, म्हणून थोडंसं देवबाप मला
आता एकाच परिवाराच्या भेटी काही दिवसापासून मी घेतो. हे बघा, समय ओळखून देवाने आम्हाला सेवा करायला सांगितलंय ना, हे दिलंय ना आम्हाला, याचा पण आम्ही वापर केला पाहिजे. देवाचं वचनच सांगतं रोम 13:11 मध्ये, समय ओळखून तुम्ही हे करा. आता समय कसा चाललाय, कसं वातावरण आहे सध्या, कठीण. आहे का चांगलं वातावरण? म्हणून या समयात देवाच्या इच्छेने देव बाप्पा कुठं जाऊ मी सांगशील तिथंच पाय ठेवील. आता तुमच्याकडे येण्या अगोदर बरेच ठिकाणं माझी होती, तिथे जर मी जाऊ शकत होतो प्रार्थना, पण तिथं जर गेलो असतो तर इथं येता आलं नसतं मग मला, कारण त्या ठिकाणीच वेळ गेला असतं. इथपर्यंत येऊस तर रात्रीचे 10 वाजले असते मला, आणि 10 वाजता तुमच्या इथं आल्यावर वचन सेवा होणं शक्य आहे का? तुम्ही कदाचित झोपेत असताना किंवा झोपण्याच्या तयारीत असताना आणि मी नॉक करायचं, ठीक आहे चला सेवक आले म्हणून तुम्ही बसता नाही, पण तुमचं मन तुम्हाला कुठंतरी म्हणन ना की सेवक कोणत्या टायमाला आहे. 7-7:30 आलो, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? 9 पर्यंत साधारण मनुष्य जागा राहू शकतो, राहतो का नाही? 9:30 धरा एखाद्या वेळेस देवाच्या सेवेसाठी अर्धा तास गोड टाईप झालं तर काही बिघडतं का? पण 10ला जर मी आलो, तुमची झोपण्याची वेळ आणि माझी येण्याची वेळ कसं वाटतं? लागन का तुमचं चित्त वाचनाकडं? म्हणून या गोष्टीसाठी ते वचन तिथं दिले, समय ओळखून तुम्ही हे करा. आम्ही समजून सेवेमध्ये चाललं पाहिजे प्रियांनो. जेव्हा मी ट्रिनिटीची सेवा करायचो ना, मला आठवतंय चांगलं मला आठवतंय. एकदा एका परिवारात मी रात्रीच्या 11 वाजता गेलो होतो. मला चांगलं आठवतंय, कारण मनुष्य जे करतो ना तेच बोलतो. आणि मी याचं कारणही सांगतो तुम्हाला, का 11 वाजता त्या परिवारात गेलो होतो, दरवाजा वाजवला होता. कारण ट्रिनिटीत असताना मी ठरवलेलं होतं. काय ठरवलेलं होतं? एका दिवसामध्ये 600 रुपये प्रार्थनेचे जमा झालेच पाहिजे. सांगन का कोणी आपलं? मी कोणाचं गारणं सांगू राहिलोय? माझं सांगू राहिलोय ना. म्हणून मी नेहमी तुम्हाला सांगतो, पवित्र आत्म्याने मला कुठली आठवण दिली ना, हे सांगायचंय तुला, मी लाजत नाही, कारण हे केलंय माझ्या जीवनामध्ये. पण आता नेमका तो कोणता परिवार होता ते माझ्या काही लक्षात नाही. आता जर ध्यानात आलं तर ते पण मी सांगेन, मी घाबरणार नाही. पण मला चांगलं आठवतंय की एकदा मी रात्रीच्या 11 वाजता एका परिवारात गेलो होतो, आणि तिथं मी अर्धी तास का होईना भक्ती घेतली होती. आणि प्रियांनो, सेवेमध्ये असं होतं माझं, मी ज्या पण परिवारात प्रार्थनेला जायचो ना, मला शक्यतो दानाविरहित मी कधीच येत नव्हतो. कारण त्याही वेळेला देवबाप माझ्याशी बोलायचा, परंतु मी अज्ञानपणाचं वचन शेअर करायचो. सुज्ञानपणाचं नव्हतं सांगत, अज्ञानपणाचं. येशूनी जे सांगितलं तेच सांगायचो. येशूच्या पुढचं सांगतच नव्हतं. प्रेषितांचं मी बोलतच नव्हतो, कारण प्रेषितांचा अनुभवच नव्हता माझ्याजवळ. फक्त येशू काय म्हणला, जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, या शब्दावर माझा ज्यादा जोर असायचा. आणि या शब्दाला धरून मी शक्यतो माझे संदेश ठेवायचो. पण जेव्हा प्रेषित 2:38 वचनात आलो, मग शिष्यांनी काय केलं त्याच्यावर पवित्र आत्मा माझ्या मुखातून बोलायला लागला. म्हणून प्रियांनो, आज विश्वासणारे एक बाप्तिस्मा घेतल्यावर थांबतेत ना, दुसरा घ्यायला का मागत नाही? कारण त्यांच्यामध्ये नवीन परिवर्तन व्हावं ही देवाची मर्जी. पण विश्वासणाऱ्याला जे परिवर्तन झालंय ना पहिलं, तेच परिवर्तन त्यांच्यात राहावं. येशूच्या शब्दाच्या बाहेर त्यांच्या जीवनात दुसरं काही नसावं. यांनो, 12 प्रेषित जर सेवेमध्ये नसते ना आले, तुम्ही आम्ही आज ख्रिस्तामध्ये सापडलो नसतो. 12 प्रेषितांनी ती सेवा केली जी सेवा आजपर्यंत चालली. पण काही जण आज आपल्यामध्ये ते परिवर्तन घ्यायला तयार होत नाही,
जे परिवर्तन येशू ख्रिस्त पेत्राच्या द्वारे तुमच्यामध्ये आणायला मागतो. यांनो आता बघा, तुम्ही नेहमी म्हणतात, ब्रदरांनी आजही म्हणले की आम्ही बाप्तिस्मा घेण्याच्या तयारीत आहे. प्रभू देण्याच्या तयारीत आहे. प्रभूला काही नको आहे का? तुम्ही प्रभूकडे आले तर प्रभू तुम्हाला म्हणन का कशाला आला माझ्याकडे तुला घ्यायला जागा नाही असं म्हणन का? प्रभूचं स्वागत करीन, परंतु प्रभूला व्यक्ती ती पाहिजे जी व्यक्तीमध्ये कुठलं व्यसन नको. व्यसनाचा बाप्तिस्मा जर एखाद्याचा कुणी केला ना, त्या व्यक्तीची फार मोठी हानी जीवनामध्ये होते प्रियांनो. कारण देणाऱ्या व्यक्तीला हे माहीत असलं पाहिजे की समोरचा व्यक्ती कसा आहे. तो पूर्ण शुद्ध नसला ना, त्याने कधी बाप्तिस्मेची घाई करू नये. तुम्ही आज त्या वचनाचा स्वीकार केलाय, स्वीकार केल्याबरोबर मला द्यायला हरकत होता का बाप्तिस्मा तुम्हाला? हो, तुम्ही कधी रेडी आहेत? आम्ही स्वीकारलं हे वचन, खरं ब्रदर आमचा बाप्तिस्मा, पण देवाच्या आत्म्याने मला दाखवलं यांच्यात व्यसनेत बाळा, हे व्यसन मला चालत नाही. आणि या व्यसनांना धरून जर मी बाप्तिस्मा केलं, तुमची हानी होईल. मला काही नाही होणार, मला वर हिशोब द्यावा लागल. अरे ते व्यसनी होते, कस काय बाप्तिस्मा केला तू? वर विचारणं होईल मला. इथं नाही होणार, कारण इथं प्रभूला गरज आहे सेवकाची. अरे याला जर असं थांबवलं तर आज सेवाच नाही करायचा. मग सांगा, प्रेषित 2:38 वचनाचे किती सेवक आहेत आज? किती सेवक आहेत? म्हणून पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याची सेवा करणारे म्हणतो, तुमचे पाळक किती सांगा ना आम्हाला. आमचे पाळक बघा लागून तेवढे पाळक आहेत, तुमचे किती पाळक आहेत? प्रेषित 2:38 वचनाचा अनमोल मोठी सांगणारा सेवक आहे. आणि तो सेवक जर प्रभूच्या सेवेपासून दूर गेला तर प्रभूला आवरण का? म्हणून सेवकाला प्रभू काही नाही करत, पण वर हिशोब आहे, वर विचारणं होईल. वचनाप्रमाणे बाप्तिस्मा केला का? इथं सगळं ढकन, तिथं ढकन का? तुम्हाला तिथं नाही प्रभू विचारणा करणार कदाचित. का नाही करणार? कारण तुम्ही ते वचन स्वीकारलं, घ्यायला तयार झाले. तुम्हाला माहिती नव्हतं की हा बाप्तिस्मा कोणत्या पद्धतीचा घ्यायचा, कसा घ्यायचा. तुम्ही तयार झाले. सेवकांनी बघायचं होतं, अरे हे वचनाप्रमाणे तयार आहेत का नाही, थांबावं लागेल. मला फक्त एक तुमच्यामध्ये खात्री दिसू द्या की तुमचे व्यसन सुटलेले आहेत. जसं नेप्ती फाट्यावरची आमची एक बहीण आहे, कदम परिवार. आता त्या बहिणीचं नाव मला आठवा ना, काय नाव आहे. त्या बहिणीने जी मिसरी सोडली ना, मी प्रार्थनेला जातोय त्या बहिणीकड आणि विचारणा करतो, सिस्टर तुम्ही मिसरी लावता का? त्या म्हणतात नाही. जवळजवळ आता 9वा महिना चालला असेल किंवा 8वा तर नक्कीच चालला असेल. 8 महिने झालं त्या बहिणीने मिसरीला हात लावला नाही. आणि त्या बहिणीने रात्रीच्या 1 वाजता प्रार्थना केली. किती वाजता केली? रात्रीच्या 1 वाजता उठून प्रार्थना केली. कारण त्या दिवशी असा संदेश आला त्या परिवारात, त्या बहिणीच्या हृदयाला चुटपुट लागली त्या संदेशाची. आणि देवबाप क्लिअर बोलला त्या बहिणीशी की जर हे व्यसन तुमच्यामध्ये राहिलं तर देवबाप कदाचित तुमच्या इकडे येणं टाळणार आहे. आणि बहिणीला तो शब्द खटाकला, अरे देवबाप्पाचं आमच्या घरात येणं बंद नाही झालं पाहिजे, देवबाप आमच्या घरात आला पाहिजे, कारण या दासाच्या मुखातून संदेश चालला. आणि ती बहीण रात्रीच्या 1 वाजता त्या बहिणीने विश्वासाने प्रार्थना केली. 10 किलो मिसरी त्यांच्या घरात होती दुकानामध्ये. साक्षीमध्ये त्यांनी स्वतःचे शब्द बोलले. आणि ती बहीण म्हणली, मला या मिसरीचा तिरस्कार येऊ दे प्रभू. आणि त्या बहिणीचा विश्वासाचा शब्द देव बाप्पाने रात्री 1 वाजता ऐकला. आणि त्या शब्दाप्रमाणे ती बहीण आज तागायतपर्यंत मिसरी विना आहे. असं व्यसन सुटलेलं तुमचं मला दिसलं पाहिजे. तुम्ही नुसते म्हणले ना, ब्रदर आमचं हे XYZ सुटलंय, मी विश्वास धरण सुटलं तुमचं.
पण ते आत्म्याचे शब्द मला तुमच्या मुखातून निघलेले दिसले पाहिजे. आत्म्याचे शब्द आणि बुद्धीचे शब्द ओळखण्याचं देवबाप्पाने मला थोडस तरी टॅलेंट दिलेलं आहे. तुम्ही जर आत्मेन म्हणले ना, ब्रदर आमच्या हे सुटलं, विश्वास ठेवी लगेच देवाकडे प्रार्थना करेल. देवबाप्पा हे रेडी आहे, कधी यांचा बाप्तिस्मा करायचा दाखव मला. आणि प्रभू ज्या दिवशी दाखवीन ना, त्या दिवशी जर तुमचे बाप्तिस्मे मी केले नाही ना, मला देवाचा सेवक नाही. पण देवाने दाखवल्याशिवाय नाही. शब्द हा राहील बर का. हा संदेशात याच्यात रेकॉर्ड होऊ राहिले ते. मी जरी काही पळवाट काढली ना, तर हे बोलणं सांगत त्या वेळेला याच्यात काय बोलला होता. देव बाप्पांनी ज्या दिवशी दाखवलं ना, बाळा यांचा बाप्तिस्म कर, त्या दिवशी जर तुमचे बाप्तिस्म नाही झाले, मलाच देवाचा सेवक म्हणू नका. पण देव बाप्पन मला त्याच दिवशी दाखवीन ज्या दिवशी देव बाप्पाला तुम्ही योग्य झालेले दिसतात. देव बाप्पा असं उठून सुटून कुणाला नाही म्हणत चल घे बाप्तिस्मा. मग बुद्धीने बोललं कुणी मला घ्यायचंय ब्रदर, चला मी द्यायला तयार आहे. काही जण देतात. बाप्तिस्मा झाल्यानंतर जर एखाद्या परिवारात आशीर्वाद आले ना, तर समजून घ्यायचं देवाने तो बाप्तिस्मा मान्य केला. पण एखाद्या परिवारात बाप्तिस्मा घेतल्यावर हानी आली ना, समजून घ्यायचं की प्रभूला ते बाप्तिस्मे मान्य झाले नाही. ही अगदी सोपी भाषा आहे प्रभूची विश्वासणाऱ्याला सांगण्यासाठी. म्हणून बाप्तिस्मा सोच समजून मी ट्रिनिटी फेथमध्ये पण होतो ना, योग्य प्रकारेच बाप्तिस्मा देत होतो. ट्रिनिटीमध्ये पण मी व्यसनावाल्यांना कधीच बाप्तिस्मा नाही दिला. हे बायबल साक्षीदार कधीच दिला नाही. हा एखादा म्हणलं ना मला बाप्तिस्मा घ्यायचा आहे, तुला व्यसन आहे का? नाहीये, चल कधी घ्यायची तुझी तयारी? तो ज्या दिवशी म्हणायचं त्या दिवशी मी तयारी करायची. मनुष्य जे करतो ना तेच बोलतो. पण व्यसनावाल्यांना मी कधीच बाप्तिस्मा नाही दिला. मला आठवतच नाही. ट्रिनिटीमध्ये तर मी कितीतरी बाप्तिस्मे केलेत, लिहून नाही ठेवले मी की मी किती बाप्तिस्मे केले. कारण मला इतक्या गावांना संस्थेने फिरवलं ना, संस्थेत असताना एका ठिकाणी संस्थेने मला कधी ठेवलंच नाही. जास्तीत जास्त 6 महिने 7 महिने झाले की माझी ट्रान्सफर या गावातून त्या गावातून त्या गावातून त्या गावात. परेशान व्हायचो मी. का परेशान व्हायचो? कारण बदली झाली की पहिली मला खोली ढूंढावा लागायची. कारण संस्थेचा नियम होता तुम्हाला घरी राहून सेवा करता येणार नाही. तुम्हाला जे क्षेत्र दिलं तिथं खोली घेऊन राहायचे आणि आम्ही व्हेरीफाय करायला येऊ की तुम्ही तिथं खोली घेऊन राहता का नाही. जर राहताना दिसले तर पगार भेटल, तुम्ही जर राहताना नाही दिसले तुमचा पगार येणार नाही. मला धास्ती लागायची, अरे खोली पहिली बघा. आणि खोली ढूंढणं त्या काळात सोपं नव्हतं. काय काय गावातले लोक खोल्या देत नव्हते, म्हणायचे नाही नाही आमच्याजवळ ख्रिस्ती लोकांसाठी खोल्या नाही. हा त्या काळात, कारण ज्यांनी सेवा केली ना त्यालाच हे बोलता येईल. माझ्या इतक्या बदल्या व्हायच्या ना, मी एक दिवशी परेशान झालो होतो आणि कॉन्फरन्समध्ये मी बोललो होतो. मोठी कॉन्फरन्स आमची भरली होती. KP योन देखील त्या कॉन्फरन्सला आलेले होते. तिथं मी बोललो होतो. मतलब सर मेरी हर टाइम जल्दी ट्रांसफर क्यों होती है? मैं जैसा सेवक हूँ कि मुझे हर बार इधर उधर क्यों भेजा जाता है? तर मला अधिकारी त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांनी काय उत्तर दिलं होतं माहिती का? म्हणले होते प्रभु तुमको इस्तेमाल करना चाहता है. म्हणलं प्रभु बरं मलाच इस्तेमाल करायला मागतोय, बाकीच्यांना इस्तेमाल नाही करायला मागत. बाकीच्यांना 7-7 वर्ष 10-10 वर्ष एका ठिकाणी येत, पण मला 6-7 महिन्यातच या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात. आणि जिथं पण मी जायचो प्रियांनो, ते लोक साक्षीदार आहेत. जिथं मी सेवेला जातो ते म्हणतात ब्रदर किती वर्षानंतर तुम्ही आलात आमच्याकडे प्रार्थनेला. आजही काही परिवार हयात आहेत त्या समाजातले आणि ते म्हणतात अजूनही तुम्ही संस्थेत का? मला आता संस्थेत नाही, आता मी वचनातूनच बदली झालोय. ते म्हणजे वचनातून आता त्यांना प्रेषित 2:38 वचनच माहीत नाही.
म्हणलं मी वचनातून बदली झालोय. मग त्यांना समजावून सांगावं लागतं की मी प्रेषित 2:38 वचन स्वीकारलंय, तुम्हाला जर स्वीकारायचं असलं तर मी येईल का आपल्याला. काही परिवार मला स्वीकारित नाही आज, हे शास्त्र आहे साक्षीला. ते म्हणतात आम्हाला हे वचन नाही ऐकायचं. का बरं एखादं विश्वासणारं का म्हणतोय मला असं, आम्हाला हे वचन नाही ऐकायचं? काय कारण आहे? बायबलचं वचन आहे ते. या वचनाला आम्ही नाही ऐकायला मागत, कारण काही सेवकांनी विश्वासणाऱ्याच्या मनावर, अंतःकरणावर त्या वचनाचा असा दबाव, असा प्रभाव पाडलाय की स्वर्गदूत जरी उतरून आला आणि त्यांनी जरी ही सुवार्ता सांगितली तरी ती मान्य करायची नाही. हे त्याचं रिअल कारण आहे. आता मी मागच्या संदेशात सांगितलं, आता 2 दिवसापूर्वी, जो विश्वासणारा, जो देवाचा सेवक, यांना देवाच्या राजासनासमोर वचनाचा विरोधक म्हणून उभं राहायची भीती वाटत नाही का? की आम्ही वचनाचा विरोधक म्हणून प्रभूच्या आसनासमोर कसं उभं राहायचं? कारण ते प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचन कुणाचं वचन आहे? कुणी लिहिलंय ते? पेत्र बोलला. ठीक आहे, पेत्राला पवित्र आत्मा बोल म्हणलं म्हणून बोललं. आता इथं मी आलोय, हे मी आलोय ना, बोलतोय मी ना, पण बोलतोय कुणाचं? येशूचं सांगतोय का पगारीचं सांगतोय? येशूचं. पेत्र पण आपल्या समयामध्ये पेत्रचं बोलत होता का येशूचं बोलत होता? येशूचं. इतकं सोपं गणित आहे, पण विश्वासणाऱ्यांना सेवकांना कळायलाच मार्ग नाही ना. पेत्र बोललाय, कशाला ऐकायचं आम्ही? अरे पेत्र कुणाचं बोललाय हे ऐका ना. तो जर त्याचं बोलला असता ना की पेत्रच्या नावात बाप्तिस्मा घ्या, मग तुमचा विरोध योग्य आहे की बाबा पेत्रचा बाप्तिस्मा आम्ही कशाबद्दल घ्यायचा, आम्हाला येशूचा बाप्तिस्मा पाहिजे. पण पेत्र स्वतः बोललाय की येशू ख्रिस्ताच्या नामात बाप्तिस्मा घ्या. तिथं सगळा विषय फिनिश होतोय ना. पण विश्वासनं राड कळलाय कुठं? एक बाप्तिस्मा घ्यायचा आहे, दुसरा कस काय घ्यायचा आहे? दुसरा बाप्तिस्मा होईल. देव बाप्पांनी जर 2 in 1 बाप्तिस्मा घ्यायला जर कॉलिंग केलं असलं, तुम्हाला घ्यायला काय हरकत आहे ना? मार्केटमध्ये 2 in 1, 3 in 1 आहे ना. म्हणतात ना त्रैक्य, आमचा देव त्रैक्य आहे, 3चा 1 बांधलाय, 3 in 1 आहे आमचा. मग देव बाप्पांनी 2 in 1 बाप्तिस्मा जर घ्यायचं सांगितलं तर मग त्याच्यात काय हरकत आहे का विश्वासणाऱ्यांना? पण नाही ना, देव म्हणलं 1 घ्या. अरे 1 घ्या म्हणलं, मग देव बाप्पांनी 2 बाप्तिस्मेची वचनं का ठेवले? देवाला कळत नव्हतं का 1 बाप्तिस्मा घ्यायचं सांगतोय, 2 बाप्तिस्मेचे वचनं ठेवतोय? म्हणजे देव बाप्पाच्या पुढचे आजचे काही विश्वासणारे होऊ राहिलेत असं त्यांच्या बोलण्यातून प्रगट होतंय. सांगा बरं, देव बाप्पाने बाप्तिस्मा घ्यायची आज्ञा दिली, विश्वासणारा घेत नाही, म्हणजे काय अर्थ आहे याच्यामध्ये? देव घ्या म्हणतोय, विश्वासणारा घेत नाही, म्हणजे विश्वासणारा देवाला म्हणतोय ना हे वचन तू ठेवून चुकी केली. हे सार आहे ना. जर तयार होत असलं तर म्हणता येईल का की देवाच्या वचनाचा त्यांनी विरोध केलाय म्हणून? का देव बाप्पाने अशी प्रक्रिया ठेवली माहिती का? बघा, देव आपल्या समयात बोलणारा देव आहे, कारण देवाला ना आपल्या वचनाची काळजी आहे. कशाची? वचनाची. आता पुरावा दाखवतो. मत्ते वर्तमान पवित्र आत्मेजवळ सर्व पुरावे, माझ्याजवळ पुरावा नाही. 22वा अध्याय 22वा अध्याय मत्ते. काढलं 14वं वचन वाचा. कारण बोलावलेले पुष्कळ आहेत, पण निवडलेले थोडकेच आहेत. जे निवडलेले असतील ते हा बाप्तिस्मा घ्यायला इन्कार करणार नाही, पण जे बोलवलेले असतील ते किंतु परंतु करतील. हे त्याचं उत्तर. देवाने हे वचन कशाला ठेवलंय?
देवाला असं लिहिण्यात काय हरकत होती का? सर्व निवडलेले आहे. जर सर्व निवडलेले असते तर कुणी विरोधच केला नसता. देवाला हे वचन तिथं पूर्ण करायचं. म्हणून आज मला देवबाप म्हणतो, जा या घरी, जा त्या घरी. जे विश्वासणारे म्हणतील ना मी बाप्तिस्मा घ्यायला तयार आहे, वचनाप्रमाणे ओळखायचं ते पूर्ण. पवित्र आत्मा बोलायला लागला ना, पवित्र आत्मा कुणाला भीत नाही, पवित्र आत्मा कुणाचा गुलाम नाही. आज वचन पण काय आलंय, जगाच्या स्थापनेपूर्वी तुमची ख्रिस्त येशू मध्ये देव बाप्पांनी निवड केली. म्हणून तुम्ही मुखाने म्हणतात, ब्रदर म्हणतात आम्ही बाप्तिस्मा घ्यायला तयार आहे, पण मी आजही बाप्तिस्मा देत नाही तुम्हाला. का देत नाही? कारण तुमचे व्यसन अडखळले. हे व्यसन सोडण्याची प्रभूला हमी द्या. मी बाप्तिस्मा नाही केला ना, मला देवाचा दास. तुम्ही बाप्तिस्मा घ्यायला तयार झाला कासाठी? आशीर्वाद भेटावा है ना. जर बाप्तिस्मा घेतल्यावर आशीर्वाद नाही मिळाला तर माझ्या नावाने खडे फोडतात का नाही? लय घरी यायचे होते ब्रदर आमच्या, आम्हाला लय सांगायचे वचनातून, हा बाप्तिस्मा घ्या, देव लय आशीर्वाद देईन, लय दे. बाप्तिस्मा घेतल्यावर हे काय आलंय आमच्या समोर? एकदा तरी खडे फोडल्याशिवाय तुम्ही राहणार नाही माझ्या नावाने. ही प्रक्रिया होऊ नये म्हणून मी तुमचे बाप्तिस्मा करत नाही. ना तुम्हाला काय हरकत आहे का? तुम्हाला काही भेटू या ना भेटू, मला काय घेणं देणं नाही. तुम्ही म्हणले मी केला बाप्तिस्मा, मला माहित होतं का देव काय करणार आहे पुढे तुमच्या जीवनात. पण वचनाच्या भाषेत जर बोलायचं झालं ना, तर देव एवढंच सांगतो, योग्य प्रकारे तयार आहे का ते? असलं तर कर बाप्तिस्मा, नसलं तर वाट बघ. म्हणून मी वाट बघतो. मला बाप्तिस्मा द्यायला काय हरकत नाही तुम्हाला प्रियांनो. तुम्ही जर घ्यायला तयार आहे तर मला द्यायला काय हरकत आहे. पण बाप्तिस्मा घेतल्यावर जर परिणाम चांगला नाही आला तर माझ्या नावाने खडे फोडले जातील ना. आणि एक ठिकाणी जर खडा फोडला तर तो 10 ठिकाणी फुटल्याशिवाय राहणार नाही. आणि 10 ठिकाणी फुटला तर 100 ठिकाणी फुटल्याशिवाय राहणार नाही. मग या सेवकाचं नाव जर खराब झालं, संपला विषय. एक परिवार जर म्हणला, अहो ब्रदर तुम्ही बाप्तिस्मा त्या परिवाराचा केला, लय हानी झाली, नाही बाबा तुमच्या सांगण्याने आम्ही नाही घेणार बाप्तिस्मा. त्या परिवाराचं काय झालं, आमच्या परिवाराचं आम्हाला नाही करायचं असं. असा हर परिवार म्हणल्यावर कोण बाप्तिस्मासाठी येईन पुढं? म्हणून देव म्हणतो, समजून उमजून बाप्तिस्मा दे, घाई करू नको बाप्तिस्माची. प्रियांनो, तुम्हाला नेहमी सांगते ना, 2 दूत तुमच्या दरवाज्यात आशीर्वाद घेऊन उभे. पण त्या दूतांना ना फक्त एक आडवी येते, आणि ती आडभीत आहे ना तुम्ही दूर करणार आहे. कोणती आडभीत? व्यसनाची आडभीत. ती एकदा निघली ना तुमच्याकडून, लगेच दूत येते ना आशीर्वाद घेऊन जाते. याचा अर्थ असा नाही की आता तुम्ही आशीर्वाद लेसे. आता पण देव आशीर्वाद देतोय, पण तेवढे आशीर्वाद नाहीत. तेवढे आशीर्वाद ते दूध घेऊन उभे, स्पेशली उभे ते. आणि त्याचं प्रमाण काय आहे? दिमिश्काच्या वाटेवर असलेला शाऊल, या 2 दूतांनी जे आशीर्वाद दिले ना पाऊलांनी, पाऊल होण्या अगोदर शाऊल म्हणलाच नाही मी विरोध करतो तुझा. पारड्यावर उठला, आंधळा झाला, अनन्य संदेष्टाकडे गेला. अनन्य संदेष्टाने डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली, डोळे आले त्याला. म्हणलं का, अरे मला डोळे आले, जाऊ दे आता परत येशूचा विरोध करन आणि ख्रिस्ती लोकांना तुरुंगात डांबायला नेईल. केलं का शाऊलांनी? हे असतं खरी परिवर्तन. म्हणून मी माझ्या संदेशात नेहमी शाऊलाला ठेवले का, कारण खरा आशीर्वाद शाऊलाला देव बाप्पांनी दिला. आणि ते आशीर्वाद तुम्हाला भेटावे ही माझी इच्छा आहे. कारण तुम्ही आशीर्वादित झाले ना. इतर म्हटलं, अरे आईला तू परिवार कसा होता रे, अरे एवढे आशीर्वाद नव्हते राव, काय बात आहे, आता लयच आशीर्वाद आले त्यांना. कुठून आले, कसे आले? वाईट बातमी जर पसरायला वेळ लागत नाही ना प्रियांनो, तर चांगली बातमी पण पसरायला वेळ लागत नाही. म्हणून येशू आपल्या सुवार्तेच्या काळात काय म्हणायचा, मी हा चमत्कार केला कुणाला सांगू नका. पण लोक सांगितल्याशिवाय राहत नव्हते. त्या येशूने आम्हाला बरं केलं. आणि मग भीडच्या भीड येशूकडे यायची.
चांगलं कधी लपत नसतं प्रियांनो, आणि वाईट पण प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून माझ्या देवाचं नाव चांगलं इतरांच्या हृदयात जावं म्हणून मी सोच समजून सेवेला जातो. किती महिने झालं मी तुमच्याकडे बाप्तिस्म्याविषयी बोलतोय. केलाय का बाप्तिस्मा तुमचा? नाही. म्हणता येते तुम्हाला? नाही ब्रदरांनी केला आमचा बाप्तिस्मा. कारण खरे आशीर्वाद तुम्हाला मिळाले पाहिजे, आणि जर तुमच्यापासून खरे आशीर्वाद मिळाले ना, मग बघा माझे बाप्तिस्म्याचे ठिकाणी आपोआप कसे रेडी होते. कारण आज जो कोणी ख्रिस्तामध्ये आशीर्वादासाठीच आहे. सांगा कोण प्रभूकडे आलाय शापासाठी आलाय का? दाखवा मला एखादा परिवार तो म्हणतो नाही ब्रदर आम्ही प्रभूत आलोच ना, प्रभूकडून शाप आम्हाला मिळावं म्हणून आलो. म्हणतोय कुणी? मी स्वतः म्हणत नाही. मी आज बोलतोय ना प्रभूच्या नावाने. मी देखील म्हणलो नाही की मला शाप पाहिजे तुझ्याकडून. मी देखील म्हणलं मला आशीर्वादच पाहिजे. पण देवाने आशीर्वाद मला कसे दिले याचा ऐकल्यावर दिले. म्हणून प्रियांनो तुम्ही पण तेच ऐका जे प्रभू सांगतो. मला खात्री दाखवा तुम्ही. विश्वासाने फक्त एकदा जरी बहीण किंवा आमचे बंधू म्हणले ना ब्रदर XYZ माझं व्यसन सुटलंय, मी जर बाप्तिस्म्याची नाही तयारी केली ना मला देवाचा सेवक म्हणू नका. एक प्रियजन असला मी त्याचा बाप्तिस्मा करीन. एक. कारण षंडाचा बाप्तिस्मा फिलिपाने केला का नाही? फिलिप म्हणला का रे तू एकटा आहे, कस काय तुझा एकट्याचा करू बाप्तिस्मा? सुवार्थ ऐकली ना, येईन एखाद्या दिवशी. आज कसा आलो अचानक, असा येईन एखाद्या दिवशी आणि तुझा बाप्तिस्मा करीन म्हणलं का फिलिप? असं लगेच बाप्तिस्मा केला षंडाचा. कारण जो आत्मा तयार आहे देव बाप त्याला आपल्या राज्यात घ्यायला उशीर करत नाही. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देव बाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आम्ही किती झाला? 52. बापरे.